तुम्ही एवढी पुस्तकं लिहिलीत, तर मी असं कुठेच बघितलं की तुमच्या पुस्तकांना कुठे पुरस्कार मिळाले किंवा कुठे काय त्याचं. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, म्हणजे कोट अनकोट कसं आहे ते बघा. मी जेव्हा सांस्कृतिक कार्य संचालक होतो, तेव्हा मी आमचं डम्पिंग ग्राउंड कुठलं होतं, पु ल देशपांडे जो बालगंध रंगमंदिर आहे तिथे होतं. तर तिथे अशी पुस्तकं सुद्धा पडलेली होती. तर मी मी एकाला तिथल्या माझ्या हाताखालच्या अधिकाऱ्याला विचारलं, ही पुस्तकं कोण वाचतो? आपल्याकडे कमिटी आहे ना, तर मी पुस्तकं वाचतो कोण आणि कसं ठरवतो? तर म्हटलं, साहेब कसले कोण पुस्तकं वाचतो, ज्याचा वाचायला जास्त त्याला बक्षीस मिळतात. मग त्या दिवसापासून ठरवलं की माझी पुस्तकं चांगली असतील तर लोक ती वाचतील. पण मी पुस्तकाचा कुठल्याही आवडसाठी पारितोषिकासाठी मी पुस्तकं पाठवत नाही. माझी वैयक्तिक गोष्ट आहे, म्हणजे कोणी पाठवू नये असं मला म्हणायचं नाही आहे. होतं काय की त्याचा पोस्टेज खर्च पाठवा, त्याला ते त्याचं उत्तर येणार. उत्तर छापील असतो. छापील उत्तर म्हणजे आपण लक्षात घ्या. तर म्हणून मी ती पाठवत नाही तिथे. पण माझ्या पुस्तक तसंही न करता माझ्या पुस्तकांचं लोकांपर्यंत पोहोचली ना. मी आता तुम्हाला जेव्हा सांगितलं की संभाजी महाराजांची माझी दुसरी आवृत्ती चालू आहे, म्हणजे शिवाजी महाराजांची तिसरी आवृत्ती संपत आली. बेने इस्राईल पुस्तकाचं तर प्रचंड त्याला मागणी आहे. आजच काही पुस्तकं मी पाठवली, म्हणजे लोक मागतात तिथे. तर मग मी पाठवणार नाही असाही भाग नाही, पण मी त्या भानगडीत पडलो नाही. कारण जिथे योग्य न्याय होत नाही तिथे मला ते वाटत नाही की आपण करावं. कारण मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेले तिथे. म्हणजे आता ते तसंच चाललं असेल किंवा तसंच करतात याच्यावरती मला काही बोलायचं नाही. पण दिस इज अ फॅक्ट. जेव्हा यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार 3 वर्ष झाले नव्हते, मी जेव्हा संचालक झालो लगेच मी ते आयोजित केलं. तुम्हाला सांगतो, त्यांच्यासोबत येणाऱ्यांची राहण्याची व्यवस्था हॉटेलमध्ये व्यवस्था केली होती, चांगल्या हॉटेलमध्ये, 3 स्टार हॉटेलमध्ये. कारण त्यांनाही असं वाटू दे की आपल्या याचं कुठेही झालं, ती व्यवस्था केली. त्यांना आल्यानंतर मानधनाची जी रक्कम मिळत होती, पूर्वी काय व्हायचं, चेक देतो, मग तू काही गोष्टी असं ओपनली सर्व सांगता येत नाही, पण मी त्यांना रोख पैसे दिले. स्टेजवर यायचं, त्यांनी ओपनली त्यांना पैसे दिले. त्याच्यामुळे ते एवढे खुश झाले, राहण्याची व्यवस्था चांगली. आणि एक वेळचं त्यांना आम्ही उतार खर्च दिला. 1 वेळचं की 2 वेळचं आता मला सांगतं, पण आय थिंक तो इतका विषय नाही. पण त्यांची ती व्यवस्था केली. आणि त्याच्यामध्ये सुनीताताई देशपांडे, पु ल देशपांडेंच्या मिसेस, त्यांना आम्ही त्यांच्या घरी गेलो पुण्यामध्ये, प्रभात फिल्मच्या इन्स्टिट्यूटच्या तिथे त्यांच्या घरी त्यांना दिलं. पुलंनं मी नमस्कार केलं आणि त्यांनी खूप आग्रहाने, तुम्ही अरे असं कोण इतकं करत नाही, काय करत नाही, अमुकने तुम्ही इतक्या अगत्याने आलात, ती त्यांची मला पावती मिळाली. म्हणून मी प्रत्येक ठिकाणी हे पाहिलं की आपण लोकांच्यापर्यंत कसं पोहोचू. भाषेसाठी पण तुम्ही खूप जास्त मेहनत घेतलेली आहे. पुराभिलेख विभागामध्ये तर मी पब्लिक रेकॉर्ड ॲक्ट पास केलं. मी ते का पास केलं की जुनं रेकॉर्ड एकदम अस्ताव्यस्त पडलेलं असायचं. आमची जी रेकॉर्ड रूम असायची त्याच्यामध्ये गॅसच्या बत्त्या, मतदानाच्या पेट्या, काय काय नसायचं ते सांगा तुम्ही. फक्त रेकॉर्ड आमचं कसं तरी असायचं. आणि तिथलं एक कोणतरी यायचं आणि अंदाधुंदी असायची. आणि कधी उत्तर विचारलं की जन्मतारीख कशी, काय कोणती आहे तुमची, नाही रेकॉर्ड उपलब्ध नाही. कारण का तो रेकॉर्ड मोडीमध्ये होतं. मग त्याच्यातून मग मी मोडी अभियान सुरू केलं. महाराष्ट्रामध्ये एकूण 56 कोचेस क्लासेस सुरू केले. 7,000 मोडी लिपी वाचक तयार केले. हे प्रचंड काम आहे. आणि आता तर गल्लोगल्ली पण मोडीचे वाचन सुरू जातात, लोकही करतात तिथे, म्हणजे प्रत्येकजण करतो. पण त्याचं मी एक नक्की आणखीन एक सोपी आयडिया काढली की आपण महाराष्ट्र शासनाचं प्रमाणपत्र देऊ. आणि मी GR पास करून घेतलं की आमच्याकडून जो प्रशिक्षण घेतलेलं प्रमाणपत्र असेल आणि त्यांनी जर लिप्यंतर केलं, मी भाषांतर म्हणत नाही, कारण मोडी ही मराठीच भाषा आहे. ती शिवकालामध्ये ती म्हणजे ज्ञानेश्वरीच्या काळामध्ये ती हेमंतपंत नावाचा जो यादवकालीन होती त्यांनी ती लिपीचा शोध लावला. शिवकालात ती फार भरभरून आली. पेशवाईमध्ये ती फुलून आली आणि 1960 पर्यंत ते आपल्या महाराष्ट्रामध्ये शिकवली जात होती.
पण बाळासाहेब खेरनी जे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी मोडी ती लिपी बंद केली आणि सर्व पंचायत झाली. आणि मग काय व्हायचं की जन्मतारखेच्या नोंदी असायच्या 1884 पर्यंतच्या नोंदी ह्या सर्व गावचा कोतवाल किंवा तलाठी, जो कोण तलाठी जो असं तलाठी नाही कोतवालच असायचा तो किंवा पाटील पोलीस पाटील. पोलीस पाटील तो जाऊन सांगायचा आणि मी त्यामध्ये नोंद व्हायची. आणि ह्या नोंदी सर्व त्या तिथे होत्या आहेत. पण तिथे वाचक कोण नसल्यामुळे कारण पंतोजी काळाच्या अगोदर निघून गेले ते मृत्युमुखी पडले. मग मी विचार केला की नाही आपण आता मोडी लिपीचा अभियान सुरू करायचं. मग पुन्हा त्याचा सिस्टमॅटिकली अभ्यास करून अशोकराव चव्हाण यांच्याकडून त्याची बाध्यता घेऊन आणि संपूर्ण गडचिरोलीपासून तिथपासून आम्ही ते अभियान सुरू केलं आणि त्याला प्रचंड मिळालं. आज त्याच लोकांना आम्ही शिक्षक करायचो, त्याच लोकांना आम्ही नोकरीमध्ये सामावून घेतलं पुराबेला किंवामध्ये त्यांना रोजगार मिळाला, चांगलं गेलं. काही जण वैयक्तिक कामकाज सुरू केलं. एक उदाहरण सांगतो, मच्छिंद्र चौधरी नावाचा माणूस आहे औरंगाबाद म्हणजे संभाजीनगरमध्ये आत्ताच्या. तिथे त्याचं ऑफिस आहे, 4 माणसं त्याच्या हाताखाली आहेत, गाडी घेऊन फिरवतो आणि तो सारखा म्हणतो सर मला नोकरीला बघा. मी म्हटलं अरे तू एजमध्ये बसत नाही. काही बऱ्याचशा अडचणी होत्या कारण नियमामध्ये वाचल्याशिवाय काही करता येत नाही. मला माहिती होतं तो मोडी तर चांगला वाचतो. पण अशा लोकांना आम्ही सामावून घेतो. आज ते स्वतंत्र पुण्यामध्ये एक सहस्रबुद्धे नावाचा एक 4 विद्यार्थी आहे, तो मोडीचं काम करतो. आणि आमच्या गव्हर्नमेंटचं प्रमाणपत्र असल्याने आणि ते जे आरमध्येच नमूद असल्याने लोक आमच्याकडे जास्त अट्रॅक्ट व्हायचे. पहिल्या बॅचला तर आमचं जो वर्ग सुरू झालं तेव्हा एदी फडके आणि इतिहास मोठे इतिहासकार आहेत ते एदी फडके माझे गुरुवारी राहिलेले आहेत ते आले होते. अशोकराव चव्हाण आले होते. आणि त्या याच्यामध्ये सर्वात जास्त भांडणं कोणाचं असेल तुम्हाला आश्चर्य वाटेल, वकील लोकांचं. म्हणजे आम्ही फक्त 2 बॅच काढणार होतो, 60च्या 2 बॅच. आम्ही त्याची मर्यादा 100 वाढवली आणि 100मध्ये पण आणखीन त्याच्यामध्ये 1/3 वकील लोक. का तर त्यांना सरकारी याच्यामध्ये त्यांचं प्रमाणपत्र चालणार होतं. त्यांनी मेहनत केली असेल ते पास झाले असेल. 100 मार्काची परीक्षा होती आणि आम्ही प्रॅक्टिकली विचार करायचो. म्हणजे याचा मराठी अर्थ कर, याचा हे कर असं नाही. त्याला मोडी पॅसेज दिलं की त्याचं मराठीकरण कर किंवा मराठीचं पॅसेज दिलं तर मोडीमध्ये कर, म्हणजे जेणेकरून तो सक्षम होईल. आणि मी त्यांना प्रत्येक सुरुवात मी व्याख्यान मी द्यायचो आणि इतिहासावरती माझा तो हातखंडाच होता. तो मी हाडाचा शिक्षक असल्यामुळे तर ते इतकं लोकांचं रंजक त्यांनी वाटायचं. आणि सुरुवातीला कमी असायचं आणि लोक नंतर मग आपोआप यायचे, अरे ते खूप चांगलं शिकवतात. आणि माझी टीम असायची. मग त्यांची राहण्याची व्यवस्था, त्यांचे गव्हर्नमेंट गेस्ट हाऊस म्हणजे असं सर्व करायचं. या सर्व याच्यातून या प्रयत्नातून आपण एक खूप चांगलं मोठं हे केलं. आणि आज जो महाराष्ट्रामध्ये जो मला जो ओळखलं जातं जे काय आमच्या इतिहास फील्डमध्ये ते याच्यामध्ये आहे, मोडीच्यामध्ये. की सर्वजण म्हणतात की नाही या माणसाने हे केलं. कारण त्याला आधी म्हणजे शासकीय मान्यता ती मिळवून देणं, शासकीय प्रतिष्ठा मिळवून देणं, शासकीय वैभव मिळवून देणं हे त्याच्यामुळे साध्य झालं. आणि मग त्याच्यातून मग पब्लिक रेकॉर्ड पास केल्यानंतर जे मी त्यामध्ये कायद्यामध्ये पब्लिक रेकॉर्ड असं शिक्षेची तरतूद केली. आणि सरकारी कर्मचाऱ्याला शिक्षा म्हटली की तुझ्या CRमध्ये नोंद झाली मग तो घाबरतो. आणि मग चकाचक केलं. मी जेव्हा जवळजवळ 240 तहसील कार्यालयाला फिजिकली भेट दिली. कधी एसटीने प्रवास केला, कधी जे वाहन मिळेल ते असं. आणि कारण मी आघाडीवर राहिलो म्हणून माझा स्टाफ आघाडीवर राहिला बरं का. त्याच्यातून ते सर्व ह्या गोष्टी घडल्या आणि खूप चांगला प्रतिसाद मिळाला. मला असं वाटतं की मी जेव्हा मागे वळून पाहतो ना तो मला अतीव समाधान वाटतं ह्या गोष्टीचं, की हे माझ्या उपक्रमामध्ये नव्हतं, हे माझ्या ड्युटीमध्ये नव्हतं, पण आपण काहीतरी करूया, वेगळेपणा करूया. त्या वेगळेपणा केलं. जसं मी सांस्कृतिक कार्य संचालकामध्ये ज्या काही गोष्टी सांगितल्या फार थोड्या सांगितल्या, पण तसं मी पुराबलीमध्ये राबलो. आणि 30 जून 2011ला मी निवृत्त झालो. निवृत्तीनंतर मला टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने एक ऑफर दिली की तुम्ही PhDचे गाईड म्हणून काम करा. तर मी ती स्वीकारली एवढ्यासाठी की मी तरुण
विद्यार्थ्यांच्या बरोबर राहण्याची मला संधी मिळेल, म्हणजे त्यांच्याशी टायअप होऊ शकतो मी. नंतर आजकाल संशोधनाचा ट्रेड कुठं चालू आहे. आता मी 65 झाल्यानंतर मला नवीन विद्यार्थी मिळत नाहीत, पण आज मला वायवासाठी मला बोलवतात ॲज अ चेअरमन म्हणून, किंवा माझ्याकडे थेसिस तपासायला येतात. आणि थेसिस तपासायला आल्यानंतर मी त्याला योग्य तो न्याय देतो, आणि 6 महिन्याची मुदत असते तरी मी 1-2 महिन्यातच करतो. कारण तो विद्यार्थी इतक्या दिवस राबलेला असतो, आणि आम्ही काहीतरी हे करून मुदत वाढवून घ्यायची, अमुक घ्यायची, आणि आपला नसलेला शहाणपणा आपण अधिक दाखवण्याचा प्रयत्न करायचा, हे माझ्या पठडीत बसत नाही कधी. आणि मी इन टाईम मी त्यांना पाठवून द्यायचो. मला ज्या काही गोष्टी खटकतात त्या मी एका मार्जिनमध्ये लिहायचो. त्या विद्यार्थ्याला मी जास्तीत जास्त न्याय द्यायचा प्रयत्न केला. आणि ज्या खटकत्याला मी लिहायचो की बाबा तू पुस्तक प्रकाशित करशील किंवा तू दुसरी आवृत्ती करशील तर त्याच्यामध्ये तू ह्या सुधारणा कर, तर ह्या बरोबर नाहीत. अशा अनेक झालं. काही विद्यार्थ्यांचं टायटलच चुकीचं असायचं. आणि या अनुषंगाने आणखीन एक गोष्ट मला आठवली की काय व्हायचं की एकच विषय, सोशल कंडिशन इन वेस्टर्न महाराष्ट्र, सोशल कंडिशन इन खानदेश, एकच टाईपचे लोक यायचे. तर ते रिपीट व्हायचं. आणि एकदा रिपीट झालं का आणि काम केलं की ते विद्यार्थ्याचा तो थेसिस पण रिजेक्ट होण्याची शक्यता असायची. मग काही लोकांना मी ते जे आमच्याकडे पुरावे विभागामध्ये संदर्भ पाहण्यासाठी येत होते त्यांना मी सांगायचो ह्या टायटल तुझं चुकीचं आहे, ते मला भेटायचे परमिशन. आणि नवीन विद्यार्थी आला की मी त्याला मुद्दाम माझ्या केबिन बोलायचो, त्याला चहावरी देऊन रिलॅक्स करायचो आणि त्याला समजावून सांगायचो काय टायटल आहे तुझं, कसं मिळेल, काय मिळेल, मार्गदर्शन सांगायचो. आणि त्यानं मग मी तुझं कसं टायटल असायला पाहिजे याच्यावरती ते. मग त्याच्यात मी एक पुस्तक केलं की 1947 पूर्वी पब्लिश झालेले थेसिस आणि 1950 नंतर ते 2000 पर्यंत झालेले थेसिस. त्याच्यामुळे ते पुस्तकच मी त्या चारही आमच्या आर्काइव्हमध्ये ठेवलं. जिथे जिथे इतिहास संशोधन केंद्र होतं तिथे ठेवलं, एवढ्यासाठी की त्या विद्यार्थ्यांनी जो PhD करणार असेल त्यांनी ते पाहावं बरं का. आणि बाबा हा विषय झालेला आहे, ह्या विषय परत घेण्यात अर्थ नाही, हा रिपीट होईल. आणि रिपीट चालत नाही, थेसिस काहीतरी नवीन असावं लागतं. म्हणजे ते आता बरीचशी लंबी त्याची प्रोसेस असते. आणि त्याचा खूप फायदा लोकांना झाला. म्हणजे ज्याप्रमाणे मला सुचत गेलं त्याप्रमाणे आपण काय करायला पाहिजे ते मी करत गेलो. हे एवढं सगळं तुम्ही व्याप्त करत गेलात तर हो. प्रत्येक आपण एक आयडल पकडतो ना की हो. याच्यामुळे म्हणजे तिकडून आपल्याला प्रेरणा मिळतं. तर हो. तुमच्यासाठी ते प्रेरणा स्तोत्र कोण होतं किंवा काय होती?